त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे. तर हो, आजचा व्लॉग स्पेशल आहे आणि हा आवर्जून शेवटपर्यंत बघा. नर्मदे हर हा केवळ एक जयघोष नाही, तर तो एक अनुभव आहे. नर्मदा परिक्रमा ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि कठीण साधना मानली जाते. श्रद्धा आणि विश्वासाने नर्मदा मैयाच्या काठी चालत ही परिक्रमा पूर्ण करतात. असे मानले जाते की नर्मदा मैया ही स्वतः एक जिवंत देवी आहे. तिच्या काठी केलेली परिक्रमा मनाला शांती देते, श्रद्धा वाढवते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते आहे. कारण माझे सासरे श्री प्रमोद गजानन पाठक, वय वर्षे 70. वय सांगण्याचा हेतू की त्यांनी पायी 128 दिवसांची नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण केली. वयाच्या या टप्प्यात अढळ श्रद्धेने त्यांनी केलेला हा प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ही परिक्रमा केवळ एक प्रवास नसून श्रद्धा, संयम आणि भक्तीची खरी परीक्षा आहे. नर्मदा मैयाच्या कृपेने त्यांनी ही कठीण पण पवित्र परिक्रमा पूर्ण केली. 12 मार्च 2026 रोजी आम्ही 2:30 वाजता त्यांना घ्यायला ओंकारेश्वरला निघालो. असं म्हणतात, परिक्रमा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा तुम्ही ओंकारेश्वर आणि ममलेश्वराचे दर्शन घेऊन सांगता करता. बाबांना अगदी पांढरी बंडी, पांढरं धोतर आणि त्यांचे परिक्रमा करता करता झालेले पांढरे केस, या पोशाखात, या अवस्थेत त्यांना बघून आमचे सगळ्यांचे डोळे पाणावले. आम्ही रात्री संत गजानन महाराज संस्थानात राहिलो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 मार्च 2026 रोजी पहाटे 6 वाजता आम्ही नर्मदा मैयाच्या किनारी पवित्र स्नान केले. स्नान करून नर्मदा मैयाची पूजा आटोपली. त्यानंतर ओंकारेश्वराचे दर्शन घेतले आणि पुढे ममलेश्वराकडे प्रस्थान केले. ममलेश्वराचे दर्शन घेऊन प्रसाद घेतला आणि नंतर आम्ही गजानन महाराज संस्थानात परत आलो. बघतो तर काय एक छानसं सरप्राईज बाबांची वाट बघत होतं. ते म्हणजे उज्जैनच्या आमच्या आत्ते सासू व त्यांचा परिवार. हे सगळे बाबांचे दर्शन घ्यायला आले होते. पहिला दर्शन सोहळा व स्वागत हा ओंकारेश्वर येथे थाटामाटात पार पडला. नर्मदा मैयाच्या काठी अनेक दिवस चाललेला हा आध्यात्मिक प्रवास आज या पवित्र स्थळी येऊन पूर्ण झाला. खरंच परतीच्या प्रवासासाठी बाबांचे पाय जड झाले होते. नर्मदा मैयाशी त्यांचं जोडल्या गेलेलं 128 दिवसांचं नातं त्यांना सहज सोडवत नव्हतं. पण सोबतच घरची चाहूलसुद्धा लागली होती. त्यामुळे निघालो थेट परतीच्या प्रवासाला. इकडे बाबा येणार म्हणून घरातही विविध तयारी सुरू होती. रांगोळ्या काढल्या होत्या. स्वागतासाठीची तयारी आणि उत्साह हा काही निराळाच होता. कॉलनीच्या टोकापासून ते घरापर्यंत अगदी थाटामाटात रेड कार्पेट टाकलेली होती आणि त्याच्यावर काढलेल्या सुशोभित अशा रांगोळ्या. बाबांच्या स्वागतासाठी शेजाऱ्यांनी केलेली मदत आणि उत्साहाने दिलेला सहभाग खरंच खूप मोठा होता. घरातल्यांपासून ते कॉलनीतल्या लोकांपर्यंतचा उत्साह बघून खरंच छान वाटलं. शेजाऱ्यांनी दिलेली मदतीचा हात हा कौतुकास्पद होता. तर आमचे घर वेगवेगळ्या फुलांनी आच्छादलेलं होतं. किती ती सुंदर, सुरेख अशी रांगोळी काढलेली. आम्ही संध्याकाळी घरी पोहोचलो. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबांच्या आगमनाची अगदी जय्यत तयारी सगळ्यांनी केली होती. सगळं वातावरण आनंदमय झालं होतं. सगळे आनंदाने सामील झाले होते. कोणी हार आणले, कोणी मिठाई वाटली, तर कोणी केवळ बाबांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. पण जेव्हा बाबा दारात आले तेव्हाचं ते स्वागत काही वेगळंच होतं. आरतीचे ओवाळणे, फुलांचा वर्षाव आणि त्यासोबतच सर्वांच्या डोळ्यात दाटलेले आनंदाश्रू. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. बाबांच्या चेहऱ्यावरचा तो थकवा नाहीसा होऊन एक विलक्षण तेज दिसत होतं. बाबा जेव्हा घराच्या उंबरठ्यावर आले तेव्हा परंपरेनुसार आणि अत्यंत श्रद्धेने त्यांचं औक्षण करण्यात आलं.
त्या मंगलमय दीपज्योतीने बाबांना सगळ्या सवाष्णींनी ओवाळले व त्यांचे दर्शन घेतले. गेटवर सर्वांच्या प्रेमळ स्वागतानंतर आता बाबांनी फुलांच्या सुंदर वर्षावात आणि नर्मदे हरच्या जयघोषात घरात प्रवेश केला. त्या क्षणी वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. सगळीकडे आनंद, उत्साह आणि नर्मदा मैयाच्या नावाचा गजर घुमत होता. घरात पाऊल टाकताच सर्वप्रथम बाबांनी घरातील देवस्थानाजवळ जाऊन देवांना नमस्कार केला. नर्मदा मैयाच्या कृपेने परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण झाली त्याबद्दल देवांचे मनापासून आभार मानले. या पवित्र क्षणी मनात खूप कृतज्ञता आणि समाधानाची भावना होती. नर्मदा मैया आणि सर्व देवदेवतांच्या आशीर्वादामुळेच हा पवित्र प्रवास पूर्ण होऊ शकला. त्यानंतर तांब्याच्या गंगाळात बाबांचे पाय ठेवून दुधात, दह्याने आणि पवित्र जलाने पाद्यपूजन करण्यात आले. ज्या चरणांनी मैयाची हजारो किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केली त्या चरणांना स्पर्श करून आम्ही सर्वांनी आशीर्वाद घेतले. त्या क्षणी बाबांच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि शांतता होती ती पाहून असं वाटलं की प्रत्यक्ष नर्मदा मैयाचा आशीर्वादच आमच्या घरात अवतरला आहे. गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् पाद्यपूजनं करिष्ये. नर्मदे हर नर्मदे. त्यांचे मंत्रपठन, नर्मदे हरचा तो खंबीर आवाज आणि त्यांची ती शांत मुद्रा आम्हा सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा ठरत आहे. परिक्रमा पूर्ण करून आलेल्या बाबांमध्ये आम्हाला एक मोठा बदल जाणवतोय. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक विलक्षण शांतता आणि समाधान आहे. मी परिक्रमा केली नाही तर मैयाने माझ्याकडून ती करून घेतली, हे त्यांचे वाक्य खूप काही सांगून जाते. निसर्ग आणि ईश्वराप्रती त्यांची ओढ अधिकच वाढली आहे. श्रद्धा असेल तर डोंगरही पार करता येतात, हे बाबांनी आम्हाला कृतीतून शिकवलं. बाबा, तुमचे स्वागत आहे. तुमची ही साधना आमच्यासाठी एक आदर्श आहे. नर्मदा मैयाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि आपल्या संपूर्ण परिवारावर असाच राहो हीच प्रार्थना. सगळ्यांचे प्रेम खरंच खूप मोलाचं आहे. त्यांच्यामुळेच हे स्वागत खऱ्या अर्थाने सोहळा ठरलं. तर असा होता आमचा दिवस, भक्ती आणि आनंदाने भरलेला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि बाबांना आलेले प्रत्यक्ष अनुभव ऐकायला आवडतील का, हे नक्की कमेंट करून सांगा. की कमेंट्समध्ये नर्मदे हर लिहायला विसरू नका. माझ्या सिम्पली मोनिका चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नर्मदे हर.